नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी अत्यंत आक्रमक असा पवित्रा घेत काल एका पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले. तब्बल 4 तास ते अनेक लोकांनी विनवणी करूनही खाली येत नव्हते. त्यांची मागणी होती त्यांचे भाऊ संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला मोका लावावा, फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याच्या मागे काही जे राजकारणी आहे, वरदस्त आहे, त्यांच्यावरही कारवाई व्हावी. त्यानंतर सरकार जागे झाले आणि या संदर्भात जी समिती नेमण्यात आली होती त्यात बदल केलेला आहे आणि आता ही कारवाई योग्य दिशेने होईल की यात सरकार आणि गृह मंत्रालयाकडून जनतेचा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा विश्वासघात होतोय का, त्यांना योग्य ती आरोपीवर योग्य ते कारवाई केली जात नाही का, असे एकंदरीत गेल्या महिन्याभराच्या घडामोडीहून आपल्याला दिसून येते. यामध्ये गृह मंत्रालय आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरतायत का, असा एक सवाल, अशी एक चर्चा आता सुरू झाली आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कारभार चालवता येत नसेल तर त्यांनी तो दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावा आणि त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं. कारण गेल्या 10 वर्षाचा अनुभव बघता देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडता आलेली नाही. ज्याप्रमाणे R. पाटील यांनी गृहमंत्री म्हणून राज्यात एक वेगळा ठसा उमटला, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून काम करता आलेले नाही आणि ते अपयशी ठरले आहे का, असा एक सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय. कारण संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जी दिरंगाई होते आणि जो लोकांना संशय घेण्याचा जागा उरते, गेल्या 1 महिन्यातील घडामोडी पाहता या प्रकरणातील मुख्य आरोपी पकडण्यातही शासनाला, गृहमंत्रालयाला, पोलीस यंत्रणेला यश आलेलं नाही. यातील आरोपी हे प्लॅनिंगने पोलिसाच्या ताब्यात आले, सरेंडर झाले आणि त्यामध्येही पुन्हा राजकारण होते का, असा एक आरोप होत आहे. कारण यात वाल्मिक कराड जो मुख्य आरोपी समजला जातो, त्याच्यावर आरोप होते, हाच मुख्य आरोपी आहे. याच्या सूत्राने, ज्याच्या सांगण्यावरून हे प्रकरण झालं आहे, अशी एक चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे, बीड जिल्ह्यात सुरू आहे. त्यामध्ये वाल्मिक कराड याला सोडून मोक्का का लावला गेला, असा एक सवाल उपस्थित होतो. इतर आरोपीवर मोक्का लावला गेला, वाल्मिक कराडवर का लावला गेला नाही, त्याच्या मागे कोण आहे, त्याचा कोण आका आहे, त्याला का सूट दिली जाते, असा सवाल उपस्थित होतो. आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणात
धनंजय मुंडे यांची ही तीच मागणी होती. वाल्मिक कराड यांना मोका लावण्यात यावा, त्यासाठीच त्यांनी काल आक्रमक होत पाण्याच्या टाकीवर चढून तब्बल 4 तास आंदोलन केले आणि ग्रामस्थांनी आणि विनवणी केल्यानंतर आणि पोलीस यंत्रणेने आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी या आंदोलनात माघार घेतली. ते का इतके उद्विग्न झाले, का त्यांना आपल्या भावाला न्याय मिळावा, आपल्याला न्याय मिळावा यासाठी एका टाकीच्या पाण्यावर चढून जीव देण्याची वेळ येते, हे पोलीस यंत्रणेचं गृहमंत्रालयाचं अपयश नाही का, गृहमंत्र्याचं अपयश नाही का? ही जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं दुसऱ्याकडे द्यावे अशी एक मागणी होत आहे आणि तेच योग्य राहील. कारण गेल्या 10 वर्षाचा कार्यकाल पाहता देवेंद्र फडणवीस यांना गृह मंत्रालय सांभाळता आलेलं नाही, ते अपयशी ठरलेले आहे. मुख्यमंत्री म्हणून जरी त्यांनी आपल्या कार्यकाळात वेगळा ठसा उमटवला असला तरी गृहमंत्री म्हणून त्यांना चांगलं काम करता आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा कारभार दुसऱ्याकडे द्यावा आणि यातील नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री म्हणून त्यांनी काम न पाहता मुख्यमंत्री म्हणून काम पाहावे आणि गृहमंत्रालयाचा पदभार एखाद्या त्यांच्याच पक्षाच्या कार्यक्षम अशा व्यक्तीकडे द्यावा, ज्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील आणि महाराष्ट्राचं बिहार होणार नाही. नाहीतर हे जे प्रकरण महाराष्ट्रात चालू आहे, बीडमुळे संपूर्ण बीड घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत आणि बीड सुद्धा ह्या गुंडांच्या दहशतीखाली असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीही तसे शासनाला कळवले आहे. जर यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मोका लागला नाही, शिक्षा झाली नाही, तर मला माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपला गृहमंत्रालयाचा कारभार इतर कार्यक्षम नेत्याकडे देणे आवश्यक आहे. आणि धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणामध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने त्यांनी राजीनामा देऊन या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मंत्रिपद स्वीकारू नये, तरच महाराष्ट्रामध्ये जो समाज आक्रमक झालेला आहे तो शांत होईल आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील. या प्रकरणात तुमचेही मत मला नक्की कळवा आपल्या कॉमेंट्समधून आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा हीच सर्व महाराष्ट्राची मागणी आहे आणि यावर तात्काळ कारवाई करावी. या संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारकडून आमचा विश्वासघात होता कामा नये, आम्ही मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास ते सार्थ ठरवतील असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही राज्य शासनाकडून गृहमंत्रालयाकडून आमचा विश्वासघात होतोय का असा प्रश्न उपस्थित होणार नाही. तुमचंही मत कॉमेंट्समधून नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
धन्यवाद. थांबतो.